कराड बस स्थानक परिसरातून महिलांना टार्गेट करणाऱ्या पती पत्नीच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नमस्कार, आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. चालत्या बोलत्या रस्त्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेचं मंगळसूत्र हिसकावणं या भामट्यांना चांगलंच महागात पडलंय. कराड शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात या पती पत्नीच्या मुसक्या आवळल्यात. त्यांच्याकडून 1.5 लाखांचं सोन्याचं मंगळसूत्र जप्त करण्यात आलंय. घटना घडली 22 जून रोजी रात्री 9:15च्या दरम्यान. कराड बस स्थानकाजवळील नवग्रह मंदिर परिसरातून एक महिला पायी जात होती. त्याचवेळी काळ्या रंगाचा टॉप घातलेली एक महिला आणि पांढऱ्या शर्टमधील एक पुरुष तेथे आले. त्यांनी महिलेला अडवलं, जीवे मारण्याची धमकी दिली आणि गळ्यातील 7 ग्रॅमचं मंगळसूत्र हिसकावून तिला खाली ढकलून दिलं आणि पळ काढला. या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी तपासाची सूत्र हातात घेतली. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारीक चाळण्यात आलं आणि अखेर पोलिसांच्या हाती लागला माग. पोलिसांनी रेकॉर्डवरील संशयित आरोपी श्रावण राजेश कांबळे वय 33 आणि त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे वय 27 यांना ताब्यात घेतलं. पोलीस कोठडी मिळताच या दोघांनी पोपटासारखी गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे या अटकेमुळे केवळ एकच नाही तर कराड शहर हद्दीतील आणखी 3 जबरी चोऱ्यांच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. म्हणजे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय. उर्वरित चोरीचा माल जप्त करण्यासाठी पोलिसांचा तपास आता वेगाने सुरू आहे. कराडमध्ये बसस्टँडवरून मंगळसूत्र चोरी जाण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामुळे आदरणीय पोलीस अधीक्षक पिंगळे सर तसेच आदरणीय अपर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम यांनी सदर गुन्ह्यांमध्ये प्रतिबंध व्हावा यासाठी गुन्ह्यांना उघडकीस आणणे आणि आरोपींची टोळी निष्पन्न करणे याबाबत आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. सदर सूचनांप्रमाणे कराड शहर पोलीस स्टेशन येथे 721/2026 हा गुन्हा अशाच प्रकारचा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना नवग्रह मंदिर कराड बसस्टँडजवळ या ठिकाणी चालत जात असताना 2 आरोपी, एक पुरुष व महिला आरोपी यांनी रस्त्यामध्ये अडवून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. तसेच त्यांना रस्त्यावरती खाली पाडून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून हिसकावून जबरदस्तीने नेलेले होते. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कराड शहर बसस्टँडच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता आपल्याला फिर्यादीने वर्णन सांगितल्याप्रमाणे एक पुरुष व महिला घटनेच्या अगोदर त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आलेले होते. त्यांची ओळख पटवली असता सदरचे आरोपी जे आहेत त्यांचं नाव आहे श्रावण राजेश कांबळे वय 33 वर्षे व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे वय 27 वर्ष. दोघंही कराडमधले राहणारे असून दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांना प्राथमिक तपासकामी 23 जून 2026 रोजी अटक केलेली आहे. सदर अटकेमध्ये त्यांच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी कराड शहरमध्ये यापूर्वी केलेल्या 3 गुन्ह्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि आपण त्याबाबतीत सुद्धा अधिकचा तपास करत आहोत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, API विजय गोडसे, PSI निखिल मगदूम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने फत्ते केली आहे. प्रगती टाइम्स न्यूजसाठी विजया माने, कराड, सातारा.